जिला प्रशासन की ओर से 9 मई से 15 मई तक कड़क लॉकडाउन लगाने के निर्बंध जारी कर दिए गए हैं। जिलाधीश शैलेश नवाल ने यह अधिसूचना जारी करते हुए कोई भी दुकान चालू नहीं रखने के निर्देश दिए हैं। इससे पूर्व 15 मई तक लगाए गए लॉकडाउन में केवल जीवन आवश्यक वस्तुओं को शुरू रखने की अधिसूचना जारी की गई थी, परंतु अब जो आगामी 7 दिनों का लॉकडाउन लगने वाला है, इसमें केवल और केवल स्वास्थ्य सुविधाओं से जुड़े प्रतिष्ठान ही खुले खुले रहेंगे, जैसे मेडिकल, अस्पताल और इनसे जुड़ी जो सेवाएं हैं उन्हीं को अनुमति दी गई है। उल्लेखनीय बात यह है कि बेवजह घूमने वालों पर प्रतिबंधात्मक कार्रवाई करने के कड़े निर्देश अचलपुर के उपविभागीय अधिकारी संदीप अपार द्वारा दिए गए हैं। आज सुबह से संदीप अपार का रौद्र रूप परतवाड़ा अचलपुर वासियों को देखने को मिला। आज सुबह से परतवाड़ा के मुख्य बाजार पेट सदर बाजार में संदीप अपार पूरे दल बल के साथ में बीच रास्ते में कुर्सी लगाकर बैठ गए। ऐसे में ऐन त्योहारों के समय जो खरीदारी करने आने वाले लोग थे उन्हें वापस लौटना पड़ा। यही नहीं तो दुकानों के शटर जिन जिन दुकानदारों ने खोले उन पर नगर पालिका द्वारा दुकानें सील करने की कार्रवाई भी की गई। उल्लेखनीय बात यह है कि शहर के जितने ईंधन पंप है, पेट्रोल पंप है, डीजल पंप है, वे बंद करने के निर्देश भी दिए गए हैं। केवल जो स्वास्थ्य सुविधाओं से जुड़े वाहन हैं या जिन्हें आने जाने के लिए अनुमति प्रशासन द्वारा बहाल की गई है, ऐसे वाहनों को ही डीजल पेट्रोल देने के निर्देश भी दिए गए हैं। उल्लेखनीय बात यह है कि शहर में आज जिस प्रकार से कड़े निर्बंध देखने को मिले, ऐसे में पूरे प्रतिष्ठान बंद रहे। व्यापारी और उनके दुकानों में काम करने वाले कर्मचारी दुकानों के सामने घंटों खड़े रहे, परंतु दुकानों के ताले खोलने से व्यापारी भी घबरा रहे थे। करीब 24 से 25 दुकानों को सील करने की कार्रवाई की गई। उल्लेखनीय बात यह है कि इस दुकानों में एकता ज्वेलर्स परतवाड़ा की यह दुकान भी सील करने की कार्रवाई नगर पालिका अचलपुर द्वारा की गई है। अचलपुर के उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तहसीलदार मदन जाधव, थानेदार सदानंद मानकर, इन्होंने आगामी 7 दिनों में लॉकडाउन का कड़ाई से पालन करने के निर्देश दिए हैं। एकूणचा जिल्हाधीशांनी 7 दिवसाचा कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आजपासून ही कारवाई अचलपूर तालुक्यात सुद्धा पाहण्यात मिळत आहे। एकूणच काय निर्बंध राहणार आणि काय त्याचे नियम आहेत? या 7 दिवसामध्ये म्हणजे 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत कुठलंही दुकान हे सुरू राहणार नाही। मग ते जीवनावश्यक वस्तूचं असो की असो, फक्त मेडिकल त्याच्यातून वगळलं गेलं आहे। दुसरी गोष्ट, बँकांच्या सेवासुद्धा या ऑनलाईन राहतील, तिथं ग्राहकांना एंट्री बंद राहणार आहे बँकांना। तिसरं, पेट्रोल पंप जे आहेत त्या पेट्रोल पंपांनाही निर्देश देण्यात आलेले आहे की फक्त जड वाहतूक आणि पोलीस आणि प्रशासकीय वाहनं आणि ज्यांना परवानगी दिलेली आहे, म्हणजे थोडक्यात ज्यांना वाहतुकीची परवानगी ती वाहनं, या सोडून इतर लोकांना पेट्रोल द्यायचं नाही आहे, डिझेल द्यायचं नाही आहे। हे सर्व का होतं आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे की केसेस इतक्या प्रचंड वाढलेल्या आहेत। आता मागच्या 3-4 दिवसांमध्ये दररोज 100पेक्षा वर केसेस आहेत आणि 130 केसेस ह्या काल निघालेल्या आहेत अचलपूर परतवाड्यात। अमरावतीमध्ये 1200च्या आसपास डेली केसेस निघून राहिलेत। मग अशा कंडिशनमध्ये जर कडक लॉकडाऊन केला नाही तर ह्या वाढलेल्या केसेसला कसा हँडल करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे। आता या परिस्थितीमध्ये सर्व नागरिकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की जर आपण घराच्या आत राहिलो, आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं तर आपण याच्यातून वाचू। कारण आज कंडिशन अशी आहे की सर्व ठिकाणी बेड फुल झालेले आहेत। नाईलाजास्तव लोकांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावं लागू राहिलं आणि या परिस्थितीमध्ये जर कुणाची डेथ होत असेल तर ते सगळ्यात विदारक परिस्थिती आहे। ही परिस्थिती येऊ नये किंवा आलेली परिस्थिती रोखायची म्हणून आम्ही सर्व कष्ट घेत आहोत। आपल्या सर्वांनासुद्धा ही विनंती आहे की आपण सहकार्य करा। अतिशय बेजबाबदारपणे लोक फिरत आहेत। इथं मी स्वतः सकाळी 6-6:30 वाजेपासून मार्केटमध्ये आहे। कोणत्या कारणासाठी ते फिरत आहेत त्यांना विचारलं तर त्यांच्याजवळ काही उत्तर नाही आहे आणि घरामध्ये शेजारी समाजात डेथ होत आहेत हे बघूनसुद्धा लोक अजूनही मार्केटमध्ये येण्यासाठी झुंबड करत आहेत। तर मी त्यांना पुन्हा आवाहन करतो की कृपया आपण घराच्या बाहेर पडू नका। घराच्या बाहेर पडून आपण जर नियमांचं उल्लंघन केलं तर निश्चितच आपल्यावर कलम 144, कलम 188 नुसार नक्की कारवाई होईल। महत्त्वाचा प्रश्न आहे, आता सण उत्सव सुरू होणार आहे, काही मुस्लिम समाजाचा ईद मोठा उत्सव आहे, यामध्ये सुद्धा
प्रशासनाने काय असे कडक निर्बंध अजून घेतले माझी का? सर्व गर्दी धर्मीय होऊ सर्व धर्मातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की हा अतिशय कठीण काळ आहे. या काळामध्ये आपल्याला संयम राखणं गरजेचं आहे. तर हिंदू बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, बौद्ध बांधव असतील, त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण अतिशय साधेपणाने आपल्या घरातल्या घरात सण उत्सव साजरे करा. कारण सणामुळं कुणाचे मृत्यू होणे, कुणाला मयत होणे हे जर गोष्टी झाल्या तर त्याच्यासारखं दुःख कोणतं नाही. मला अनेक लोक आपला अनुभव सांगतात की साहेब आम्ही खूप चुकलो, आमच्या घरामध्ये आम्ही लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर आमच्या घरातला हा माणूस वारला, आमचं लग्न झाल्यामुळं आमचा हा नातेवाईक वारला आणि त्याचा आम्हाला कायमचं शल्य आमच्या मनामध्ये आहे. तर अशी गोष्ट होऊ नये म्हणून आपल्या सर्वांनी काळजी घ्या अशी मी आपल्या सर्वांना आपल्या सिटी न्यूजच्या माध्यमातून विनंती एक करतो. शेवटचा प्रश्न साहेब की एकूणच तालुक्यामध्ये सर्व बेड्स फुल आहेत. गव्हर्नमेंटमध्ये आता आपल्या प्रशासनाची इतकी व्यवस्था आहे का की अजून पेशंट निघाले तर आपण त्यांना इथे रेफर न करता इथे त्यांचा उपचार करू शकतो? बघा, कुठल्याही देशामध्ये किंवा कोणत्याही राज्यामध्ये आरोग्य व्यवस्था ही काही गृहीतकांवर चाललेली असते आणि ही जी आकस्मिक परिस्थिती ओढवलेली आहे त्याच्यामध्ये अतिशय सर्वतोपरी शासनानं आतापर्यंत आपल्याकडे 255 बेड परतवाड्यामध्ये, परत कल्याण मंडपममध्ये जवळपास 50 बेड आपण वाढवतो आहे. असे 300 बेडची आपण इथं व्यवस्था करतो आहे. डॉक्टर भामकर हॉस्पिटल हे प्रायव्हेट चालू आहे. परंतु ही सर्व व्यवस्था ही आज ना उद्या अपुरी पडणार आहे. कारण दररोज 100-125 पेशंट जर निघले तर या सगळ्या लोकांना ॲडमिट कुठं करायचं? होम आयसोलेशनमध्ये नाईलाज असतो अशा लोकांना ठेवावं लागणार आहे, त्यांना परवानगी द्यावं लागणार आहे. त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की बेड्सची संख्या ही तुम्ही इथं काय अमरावतीमध्ये काय कोणत्याही जिल्ह्यामध्ये जा ही फुल झालेली आहे आणि फक्त बेड्स असणे हे त्याच्यावर उत्तर नाही. त्याच्यासाठी मेडिकल स्टाफही औषधी, ऑक्सिजन, रेमडेसिवीरची इंजेक्शनं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिसिन्स हे सगळं उपलब्ध असणं गरजेचं आहे. मला सांगा, जो स्टॉक अवेलेबल आहे 100 लोकांसाठी, तिथं अचानक जर 500 लोक पॉझिटिव्ह आले तर त्या लोकांना स्टॉक कसा पुरणार? आज आपण सर्वांनी बघितलं आहे की रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळण्यासाठी किती खटाटोप करावी लागते. तर हे सर्व आपण स्वतः बघतोय, त्याच्यातून शिकण्याची गरज आहे. एक वर्ष उडालं, वर्ष झाल्यानंतरही लोक मास्क लावत नाहीत, मार्केटमध्ये येत आहेत. याच्यावर आपलं बंधन हे शासन किती घालणार? त्याच्यासाठी स्वतःची जबाबदारी घेणं ही मला वाटते सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आपण सर्वांनी शिकावं, चेन ब्रेक करा, अन्यथा आपल्याला आपल्या देशाला जी वाईट परिस्थिती भोगावी लागणार आहे त्याच्यासाठी आपणच जबाबदार राहू. मला पुन्हा आपल्या माध्यमातून सांगायचं की बरेच लोक चायनासारख्या देशाला दोष देतात की चायनानं आपल्याकडं कोरोना घेऊन आलं. परंतु बघा, अतिशय शिस्तबद्ध काम केल्यानंतर कोरोना आज चायनासारख्या देशामध्ये नाही आहे. अनेक युरोपियन कंट्रीज आहेत की ज्यांनी त्याच्यावर मात केली. ऑस्ट्रेलिया देशामध्ये अतिशय कमी पेशंट आहेत, लायबेरियामध्ये कमी पेशंट आहेत. या देशांनी जे केलं त्याच्यामध्ये नागरिकांनी पाळलेली शिस्त हे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामधलं गुपित होतं. तर मी सर्वांना हीच अपील करतो की आपण आपली शिस्त पाळा, जेणेकरून आपल्याला कोरोनावर मात करता येईल. आज सुबह से जीवन आवश्यक वस्तुओं की दुकानों पर भीड़ देखी गई. किराना और रमज़ान की खरीदारी के लिए भी काफ़ी लोग रास्ते पर दिखाई दिए, परंतु अन्य दुकान जैसे कि कपड़े की दुकान और इससे जुड़ी बाकी दुकानें जो है वे बंद रहने से नागरिकों को प्रभावित होना पड़ा. शहर में आगामी 7 दिनों के लगने वाले लॉकडाउन को लेकर कड़े निर्बंध प्रशासन द्वारा किए जा रहे हैं और प्रशासन की ओर से पुलिस प्रशासन भी तगड़ा बंदोबस्त लगाए है. जिल्हा प्रशासनाद्वारे 7 दिवसाचा कडक निर्बंध लागू करण्यात आलेला आहे. एकूणच पोलीस प्रशासनाची या 7 दिवसामध्ये भूमिका काय राहील आणि नागरिकांना काय आव्हान आहे? मान्य जिल्हाधिकारी अमरावती जिल्हा यांच्या आदेशानुसार आज दिनांक 9 मेचे 12 वाजतापासून तर 15 मेचे 12 वाजेपर्यंत संचारबंदी लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे जिल्ह्यामध्ये. यासाठी जे निर्बंध त्यांनी लादलेले आहेत या निर्बंधाबाबत आपल्या विविध माध्यमातून अनाउन्समेंटद्वारे सर्व नागरिकांना ही माहिती अवगत करण्यात आलेली आहे. आपल्या परतवाडा शहरामध्ये ही माहिती बहुतांश सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यानुसार प्रशासनातर्फे पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि इतर नगरपालिका प्रशासन सर्वांतर्फे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. याच्या मागचा मुख्य उद्देश हाच आहे की आपण दिवसेंदिवस जे पाहत आहोत की
शहर आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमण वाढत आहे आणि आकडेचे बदल इतके भयानक आहे की त्यासाठी ही एक उपाययोजना या ठिकाणी केल्याचे दिसून येते. आणि ही जर ब्रेक द चेन जर झाली तर निश्चितच त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो. ही आतापर्यंतचा जी आपली जी उपाययोजनापर्यंत करण्यात आलेली आहे त्याच्यामधला हा भाग आहे. या मध्ये लोकांनी नागरिकांनी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आळकाठी न आणता शासनाने जे निर्बंध त्यांच्यावर या ठिकाणी लावलेले आहे त्याचे काटेकोरपणे पालन करणे ही त्यांची गरज आहे. कारण प्रशासनाचं काम एखाद्या अंमलबजावणी करणे आहे, पण सहकार्य करणे हे नागरिकांचं सुद्धा काम आहे. या ठिकाणी या निर्बंधामध्ये कोणतीही प्रतिष्ठाने फक्त मेडिकल आणि वैद्यकीय दवाखाने जे असेल ते सुरू ठेवण्यात आलेले आहे. इतर कोणतेही प्रतिष्ठान उघडे ठेवलेले नाही आहे. तसेच पेट्रोल पंप फक्त संबंधित जे काही शासकीय यंत्रणा आहे त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेले आहे. कोणतेही वाहन या दरम्यान अलाउ केलेलं नाही आहे. पार्सल सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की ज्यांना जी आवश्यकता पडेल ती पार्सलच्या स्वरूपात देता येईल. पण त्यासाठी महत्त्वाचं असं आहे की ज्या प्रतिष्ठानातर्फे पार्सल पुरवण्यात येत आहे त्यांनी त्या व्यक्तीला ज्याला पार्सलसाठी नेमलं आहे त्याने त्याची ID देणे आणि त्याची RT-PCR टेस्ट करून घेणे हे बंधनकारक आहे. त्याच व्यक्तीला अलाउ केला जाईल. आणि या कामी आम्ही पोलीस प्रशासनातर्फे सकाळी 6:30 ते 1400 वाजेपर्यंत एक टीम आम्ही केलेली आहे. 1400 वाजेपासून तर 2200 वाजेपर्यंत दुसरी टीम आम्ही जे जवळपास 20 पॉईंट आपण या शहरामध्ये पोलीसतर्फे लावण्यात आलेले आहे. यासाठी तहसीलदार साहेबांनी त्यांचे 20 कर्मचारी आम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. यामध्ये नगरपालिकेचे 2 वाहन आणि त्यांचे कर्मचारी सुद्धा तैनात आहेत. ते अनाउन्समेंटसाठी त्यांचे वाहनही उपयोगात आपण आणत आहोत. आणि आणि रात्री आमचे पुन्हा 2200 नंतर सकाळी 6:30 वाजेपर्यंत पुन्हा एक टीम आमची रात्री सुद्धा कार्यरत आहे. राऊंड द क्लॉक पूर्ण पोलीस बंदोबस्त आपण शहरामध्ये ठेवलेला आहे. महत्त्वाचे जे नाके आहेत, धारणीकडून येणारा रोड असेल ते वझर नाका, अंजनगाव रोड असेल, बैतूल नाकाचा रोड असेल, हे सुद्धा आपण या ठिकाणी बंद केलेले आहेत. तर आम्ही ग्रामीण भागातील आणि शहर भागातील लोकांना हे आवाहन करतो की ही सर्व सुविधा किंवा हे सगळं बंधन आपल्यासाठीच आहे, आपल्या म्हणजे समाजाच्या हितासाठीच ही उपाययोजना आहे. तेव्हा प्रत्येक नागरिकानं यासाठी सहकार्य करावं. विनाकारण बाहेर पडू नका. म्हणजे बाहेर तर आलोच नाही आहे. जे कोणी मेडिकल प्रिस्क्रिप्शनच्या नावावर बाहेर निघण्याचा प्रयत्न करतील ते सुद्धा चेक करण्यात येईल. आणि विनाकारण कुठंही जर फिरला असेल तर तो कायदेशीर कारवाईस पात्र होईल. या ठिकाणी मी हेही सांगू इच्छितो की असे जर लोक पोलिसांना मिळालेत, कोणी आपलं वजन त्या ठिकाणी दाखवू नका. कारण ही एक इमर्जन्सी गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही याच्यावर स्ट्रिक्टली अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत आपण ही चेन ब्रेक करू शकणार नाही. याच्यामध्ये जो व्यक्ती विनाकारण हायलाईट होईल त्याच्यावर 100% कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. धन्यवाद. एकूणच पोलीस स्टेशन आता तळातर्फे जे व्हायरल सोशल मीडियावर जे एक मेसेज आहे त्याच्यामध्ये डिझेल आणि पेट्रोल हे सामान्य व्यक्तीला नाही द्यायचे या प्रकारचे निर्बंध सुद्धा लावण्यात येते. यावर आपल्या काय प्रतिक्रिया? हां, यामध्ये आम्हाला तशी माहिती जी आलेली आहे तीच आहे की शासकीय जे सर्व्हिस देत आहे, महत्त्वाचे जे लोक रोडवर ड्युट्या करत आहेत त्यांच्यासाठी आणि इमर्जन्सी ॲम्ब्युलन्ससाठीच आहे. कारण वाहतूक फक्त ॲम्ब्युलन्स आणि मालवाहू जी वाहन आहे त्यांनाच हे केलेलं आहे. शहरामध्ये आपण पाहिलं असेल की डिझेल पेट्रोलच्या नावावर विनाकारांचे वाहनं घेऊन फिरतात आणि जो महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी आपण लॉकडाऊनचा केलेला आहे ते या लोकांमुळे तो विनाकारांचा व्यर्थ लोक फिरून आणि टाइमपास करून ते तोडण्याचा प्रयत्न करतात. एक शेवटचा प्रश्न, आता रमजान ईद मोठा एक सण येणार आहे मुस्लिम बांधवाचा. अशा स्थितीमध्ये गर्दी होऊ शकते आणि काही दुकानदार व्यापारी हे आपले दुकानं मागवून घरून विक्री सुद्धा करू शकतात. अशा सूचना जर आपल्याला आल्या तर यावर काय प्रतिक्रिया? या संबंधाने जे काही प्रतिष्ठाने कोणी चोरून लपून उघडे करत असेल तर आज सकाळी सुद्धा त्या आपल्या मोठ्या 10,000 रुपये दंड करण्यात आलेला आहे. त्यांना सरळ सांगण्यात आलेल्या प्रतिसाद कोणतेही उघडणार नाही आहे या 8 दिवसामध्ये. आणि जर कोणी करत असेल तर दंडास पात्र राहील, कायदेशीर कारवाईस पात्र राहील. मुस्लिम बांधवांना मी आवाहन करतो की मागच्या वर्षी सुद्धा आपल्या रमजान महिन्यामध्ये असाच प्रसंग आला होता. तो आपण मोठ्या
जिकिरीने आणि मोठ्या मनाने तो सण उत्सव आपण साजरा केला होता ईदचा. तेव्हा आपण प्रशासनाला सहकार्य केलं होतं. आज या रमजान महिना सुरू आहे, यामध्ये सुद्धा मुस्लिम बांधवांकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य आहे. मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जे आपण रोजा खोलण्याचा जो ज्या वेळेस खोलता त्या ठिकाणी गर्दी करू नका. आपल्याच घरी नमाज पठण करा आणि शासनाने दिलेले निर्देश आपण पालन करावे. आपण या ठिकाणी जातीभेद सर्व गोष्टी विसरून आपण हे जे काही करत आहोत समाजाच्या हितासाठीच आपली ही लॉकडाऊन आहे आणि या लॉकडाऊनमध्ये आपण आपल्या बांधवाचे प्राण वाचवत आहोत. म्हणजे संक्रमण किंवा येणारे धोके जे आहेत ते आपण टाळत आहोत आणि हीच खरी पूजा या महिन्यातली रमजान महिन्यातली काय त्याचा योग आपल्याला मिळालेला आहे असं मला वाटते. आणि मागच्या वर्षी आपण जे सहकार्य प्रशासन केलं ते यावर्षी आपण निश्चितच द्याल ऐसी अपेक्षा. जिला प्रशासन की ओर से 7 दिन का कड़ा लॉकडाउन घोषित किया गया है. अब तक राज्य सरकार की ओर से मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्वारा 15 मई तक के लॉकडाउन की घोषणा की गई थी, परंतु इसके अंदर जीवन आवश्यक वस्तुओं की दुकानें जो है खुली रहने की अनुमति दी थी. जिसके बाद कोरोना की बढ़ती महामारी के चलते जिस प्रकार से अमरावती जिले के अंदर विविध तहसीलों के अंदर पेशेंट बढ़ रहे थे, इसको देखते हुए 11 बजे तक के सभी दुकानें खोलने के निर्देश जिलाधीश शैलेश नवाल द्वारा दिए गए थे. परंतु इसके बावजूद भी स्थिति काबू नहीं हो पा रही है. इसके चलते जिला प्रशासन की ओर से कल एक अधिसूचना जारी की गई है, जिसमें जिलाधीश शैलेश नवाल ने आगामी 9 तारीख से लेकर 15 तारीख तक के कड़ा लॉकडाउन घोषित किया है. जिस प्रकार से 22 मार्च के बाद में लॉकडाउन लगा था, उसी प्रकार का चित्र आज देखा जा रहा है. आज सुबह से सभी आला अधिकारी, अचलपुर के उपविभागीय अधिकारी तहसीलदार मदन यादव, इनके नेतृत्व में शहर की सभी दुकानें 12 बजे के पूर्व बंद कराई गई है. किस प्रकार से निर्णय रहेंगे, बेवजह घूमने वालों पर कार्रवाई होंगी. आने वाले रमजान माह में भी लोगों को घरों में रहकर ही त्यौहार मनाने के निर्देश भी जारी किए गए हैं. हमारे साथ एक आम आदमी है जो मजदूरी करते हैं, जिनका काम है वे रोज़मर्रा की तरह काम करते हैं, रोज़ खाते कमाते. ऐसे लोगों पर क्या बीतेंगे, क्या उनकी प्रतिक्रिया है लॉकडाउन पर, हम जानेंगे. थोड़ी तकलीफें तो जाएंगी, मगर प्रशासन जो कदम उठा रहा है वो अभी ताज़े हालातों को देखते हुए तो ऐसा लगता है कि अभी आने वाले समय में पता चलेगा कि ये निर्णय कितने कारगर साबित होंगे. देखना पड़ेगा कि प्रशासन इसे किस तरह से हैंडल कर सकता है. रोज़ कमाने वाले जो लोगों के हाल होंगे, इस पर क्या कहेंगे. तकलीफें तो होंगी. अब हमारे जैसे हम तो पंचर जोड़ने वाले लोग हैं, अब हमारी भी दुकानें बंद रहेंगी तो 100-200 रुपये रोज़ कमाने वाले को तो बहुत ज़्यादा तकलीफें होंगी, मगर कुछ कर भी तो नहीं सकते ना. लोग कुछ नहीं कर सकते, लोग लाचार है, परंतु प्रशासन भी लाचार है. प्रशासन इसलिए लाचार है कि जिस प्रकार से अमरावती जिले के अचलपुर तहसील में कोरोना के बढ़ते मामले देख रहे हैं, सभी सरकारी बेड जो है फुल हो चुके हैं. यहाँ तक कि जो निजी प्राइवेट कोविड सेंटर है डॉक्टर भामकर अस्पताल में, वे भी फुल हो चुका है. मरीज जो है वे अमरावती रेफर किए जा रहे हैं, सुपर हॉस्पिटल में रेफर किए जा रहे हैं. मरीजों के मरने के आंकड़े बहुत है. शादी ब्याह में निर्बंध लगाए गए हैं, केवल 10 लोग शादी के अंदर रहेंगे. इस प्रकार के निर्देश देने के बावजूद 100 से 150 लोग शादियों में रहते हैं. आज कई सारी दुकानें सील करने की कार्रवाई भी की गई है. कुल मिला के यह 7 दिन का लॉकडाउन, जिसका कड़ाई से पालन करने के निर्देश दिए गए हैं. मैं कैमरामैन श्लोक के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज़, परतवाड़ा, अचलपुर.